हे मस्त आहे. ज्याचा प्रोजेक्ट आहे ते जेवू राहिलं आणि ज्यानं कधी बापजन्मी प्रोजेक्ट बनविले नाही ते काढून राहिलं पिरियॉडिक टेबल. तर आज मी कागदावर लोळू एकदम खतरनाक अक्षरात पिरियॉडिक टेबल काढला. कोणासाठी? आपल्यासाठी? नाही, सानीसाठी. पण ते म्हणते ना, ज्याची करावं कीव तेच घेतं जीव. काम तर तिथंच आहे, पण शाळेत जायला लेट होणी म्हणून तिथं नेऊन गेली आणि वरून मला सांगितलं की शाळेत घेऊन ये. मग काय मी ते कंप्लीट केला, अंघोळ केली आणि देऊन आलो शाळेत. आता मला पण जायचं होतं कॉलेजला, तर मी जाऊन बसतो बस स्टँडवर. बस राहत नाही म्हणून ऑटोत एक तंगडं आत आणि एक तंगडं बाहेर टाकून मी चालला जातो कॉलेजवर. पहिले एक फिजिक्सचं लेक्चर करतो, मग सगळे जात होते आपापल्या लेक्चरले. पण आपलं काही लेक्चर राहत नाही, तर मी मित्राच्या लेक्चरमध्ये जाऊन बसतो. आता मग आपला केमिस्ट्रीचा पहिला 36चा आकडा आहे आणि मी येऊन बी केमिस्ट्रीच्याच लेक्चरमध्ये बसले. आता मॅडमनं काही विचारावं आणि मला त्याचं उत्तर या म्हणून मी मन लावून ऐकत राहतो. पण ज्याचं स्वतःचं लेक्चर येते तर मॅच पाहू राहिले, तर मी बी त्याच्यासोबत मॅच पाहायला लागतो. तेवढ्यात मॅडम माझ्याकडे पाहायला लागते. आता मला वाटायला लागते भीती, काऊन की मॅडमनं जर का काही विचारलं तर बिनकामी अपमान होईल. ते तरी बरं आहे की मॅडमनं काही विचारलं नाही. मग मी गुपचाप लेक्चर ऐकतो आणि सुट्टी झाली की बाहेर येतो. आणि आज मला घ्यायला राहते पप्पा, म्हणून घरी लवकर जातो. आणि हा व्लॉग बी करतो खतम. तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.